सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 35. अरविंद अशोकच्या पत्राची वाट पाहत होता. ठरल्याप्रमाणे उद्याच निघायला पाहिजे होतं, परंतु अशोकच्या पत्राचा पत्ता नव्हता. पत्र येवो न येवो निघायचं होतं हे ठरलेलंच होतं आणि त्याप्रमाणे अरविंदची तयारी सुरू होती. एका पिशवीत त्याने डिक्शनरी आणि पाठकोऱ्या कागदांच्या जुन्या वह्या भरल्या. अंगावर एक ड्रेस होताच, दुसरा नीट घडी घालून त्याच पिशवीत कोंबला. स्टोव्हच्या तिन्ही दांड्या काढून तो दुसऱ्या पिशवीत ठेवला. सोबत एक लहान पातेलं, तवा, ताटली, उलथणं, सांडशी या सगळ्या वस्तू पिशवीत नीट भरल्या. एक जुनी सतरंजी आणि पांघरायला चादर घेतली. दोघे लहान भाऊ ते सगळं कुतूहलानं पाहत होते. त्या 2 पिशव्या आणि अंगावरचे कपडे एवढ्या तयारीनिशी त्यांचा मोठा भाऊ पुढील शिक्षणाच्या मोहिमेवर निघाला होता. बस औरंगाबादच्या दिशेने धावत होती. वेरूळ, खुलताबाद अशी ऐतिहासिक ठिकाणं मागं पडत होती. अरविंदच्या डोक्यात मात्र भवितव्याचे विचार गरगरत होते. तिथं एखादी पार्ट टाईम नोकरी मिळेल. ठरल्याप्रमाणे अशोक तिथं पोचला असेल. त्यानं पत्र का लिहिलं नसेल. आत्याकडे स्वागत होईल. झालं तर बरंच होईल. अनेक प्रश्न डोकं पोखरत होते. अधूनमधून तो आत्याच्या घराचा पत्ता आठवत होता. पत्ता आठवता आठवता दौलताबाद आलं आणि मागे पडलं. देवगिरीच्या ऐतिहासिक किल्ल्याकडे पाहता पाहता औरंगाबाद जवळ आल्याची चिन्ह दिसू लागली. अगदी 3रीत किंवा 4थीत असताना आपण या शहरात पहिल्यांदा आलो होतो हे त्याला आठवलं. यावर्षी भाऊनी शाळेतल्या मुलांची वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद अशी सहल काढली होती. सहलीसोबत ते अरविंदलाही घेऊन आले होते. तेव्हाचं आता फारसं काही आठवत नव्हतं. अजिंठ्याच्या बुद्ध प्रतिमा, वेरूळचं कैलास लेणं, देवगिरीचा किल्ला, किल्ल्यातली भुयारं, पानचक्की, बीबी का मकबरा, चिकलठाण्याचं विमानतळ अशा काही गोष्टी मात्र स्पष्ट अस्पष्ट आठवत होत्या. मातृछाया, पैठण गेटजवळ, खोकडपुरा, औरंगाबाद. भाऊनी सांगितलेला तो पत्ता मनातल्या मनात घोळवत तो स्टँडवर उतरला तेव्हा सूर्य अगदी डोक्यावर आला होता आणि चांगलीच आग ओकत होता. उतरल्यावर पूर्व दिशेला असलेल्या दक्षिणोत्तर रस्त्यानं थोडं दक्षिणेला जाऊन डावीकडे वळायचं होतं. परंतु झालं असं की सूर्य डोक्यावर असल्याने दिशाच कळत नव्हत्या. अगदी दिशाभूल झाल्यासारखंच वाटत होतं. बरं, कोणाला दिशा विचारावी म्हटलं तर त्याने वेड्यातच काढलं असतं. आता काय करावं हाच प्रश्न होता. शहर मोठं, तसं स्टँडही मोठं. स्टँडमध्ये शिरणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या गाड्या चुकवत तो हमरस्त्यावर येऊन उभा राहिला. भाऊनी सांगितल्याप्रमाणे दक्षिणेला जायचं होतं. तेथून पुढे डावीकडे वळल्यावर सेंट्रल बँक, दैनिक लोकवार्ता इत्यादी इमारतीवरून पुढं जायचं होतं. तसंच पुढे खोकडपुऱ्यात गेल्यावर रस्त्यावरचं कोणीही माणूस आत्याचं घर सांगू शकणार होता. परंतु त्याची गरजच पडणार नव्हती. आत्याच्या घरावर ठळक अक्षरात मातृछाया असं लिहिलेलं असणार होतं. परंतु दक्षिणेकडे जाणारा रस्ता म्हणजे कोणता रस्ता तेच लक्षात येईना. स्टँडपासून निघालेला तो मोठा रस्ता दूर अंतरावरील एका पुतळ्याजवळ इतर रस्त्यांना जाऊन मिळालेला दिसत होता. कदाचित तिथं गेल्यावरच आपण स्टँडच्या बाहेर पडलो असं होईल आणि त्या पुतळ्याच्या दक्षिणेला जाणारा रस्ता हाच आपला रस्ता असेल असा विचार करून तो चालत राहिला. तिथं पोचल्यावर अधमासानं एका दिशेला दक्षिण दिशा ठरवून तो मार्ग आक्रमू लागला. परंतु अपेक्षित खुणा काही आढळेनात. भाऊनी सांगितलेली सेंट्रल बँकची इमारत किंवा दैनिक लोकवार्ताचं कार्यालयही कुठे दिसत नव्हतं. पुतळ्याजवळ येण्यापूर्वी एक छोटासा कच्चा रस्ता त्याला दिसला होता. परंतु तो इतका लहान होता की कोणीही त्याला पाय वाटे इतकीही किंमत दिली नसती. मागे फिरावं की काय असा विचार करत करत तो आता बराच पुढे निघून आला होता. समोर अगदी मोगल काळातला प्रचंड पांढरा शुभ्र रस्ता दिसू लागताच आपण रस्ता चुकलो आहोत याविषयी त्याची खात्रीच पटली. औरंगाबाद हे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शहर आहे हे त्याला माहीत होतंच. थोड्याच वेळापूर्वी शहरात प्रवेश करताना
ठिकठिकाणी भंगलेले बुरुज त्याला दिसले होते. त्यांच्याकडे पाहताना आपण एका ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शहरात शिक्षणासाठी येत आहोत याचा त्याला अभिमानच वाटला होता. तो प्रचंड दरवाजा डोळे विस्फारून पाहून घेतल्यावर तो पुन्हा उलट्या पावली पुतळ्याच्या दिशेनं पाय ओढू लागला. हातातल्या पिशव्याही आता नाही म्हटलं तरी बऱ्याच जड झाल्या होत्या. शिवाय कितीही चालत राहिलं तरी रस्ता सापडेल असं वाटत नव्हतं. आतापर्यंत रिक्षाचा विचार त्याने मनातही आणला नव्हता. आता मात्र नाईलाज होता. रिक्षाशिवाय इष्टस्थळी पोचणं अशक्य वाटत होतं. शेवटी मागून येणाऱ्या एका रिक्षावाल्याला त्याने हात केला. पत्ता सांगताच तो रिक्षावाला उंदरासारखा एका बोळात शिरला आणि भराभरा ही गल्ली, तो बोळ, हा चौक, तो रस्ता पार करीत खोकडपुऱ्यात येऊन थांबला. रिक्षावाल्याने त्याला रस्त्यातच सोडलं. खाणाखुणा लक्षात आल्यावर अरविंदही चटकन बिल भागवून मोकळा झाला. आनंदाची गोष्ट म्हणजे रिक्षावाल्याने मीटर दिसत होते तेवढेच पैसे घेतले होते. आता काय, घर सापडणारच या आनंदात तो घराची टेहळणी करू लागला. कुठे एखाद्या घरावर मातृछाया असं लिहिलेलं दिसतं का ते पाहू लागला. समोर काही अंतरावर एक दुमजली इमारत दिसत होती. तिच्याकडे पाहत तो चालू लागला आणि खरोखरच त्या इमारतीवर सिमेंटमध्ये मातृछाया ही अक्षरं कोरलेली होती. त्या अक्षरांखाली 1970 असं कोरलेलं होतं. इतक्या लवकर घर सापडताच तो जरासा बावचळलाच. आत्याची भेट झाल्या झाल्या तिच्याशी काय बोलायचं हेच त्याने अजून ठरवलं नव्हतं. आत्या वरच्या मजल्यावर राहते असं भाऊनी सांगितलं होतं. त्यामुळे वर जायला रस्ता आहे तरी कुठून हे तो न्याहाळू लागला. तळमजल्याच्या एका गाळ्यात स्वस्त धान्य दुकान नंबर 21 अशी पाटी असलेलं एक दुकान होतं. तिथं एका खोक्यावर बसलेला तो माणूस त्याच्याकडेच रोखून पाहत होता. या पोराला वर जायचा रस्ता सापडत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं असावं. तो स्वतःहूनच म्हणाला, "ओ पाहुणं, तुमच्या समोर जे दार आहे ते जिन्याचंच आहे. तो ढकला आणि जा की वर." तो पुढे झाला. आणखी 1-2 दारांवर कसल्या तरी दुकानांच्या पाट्या असल्याने त्याने भीत भीत एक दार ढकललं तर ते जिन्याचंच निघालं. वर जाऊन तो अंदाजाने एका दारात डोकावला तर काय आश्चर्य, आत्या समोरच बसली होती. 7-8 वर्षापूर्वी ती अक्काच्या लग्नाला आली होती. त्यामुळे तिनेही त्याला चटकन ओळखलं. त्याला पायापासून डोक्यापर्यंत पाहून घेत आत्या म्हणाली, "अरे बापरे, कसं काय येणं केलं रे भाऊ?" जास्तीत जास्त थंड स्वागत होईल असं वाटलं होतं, परंतु तसं काही झालं नव्हतं. आत्याने त्याला ओळखलं होतं, परंतु आपला इथं येण्याचा हेतू त्यांना स्पष्ट करून सांगावा तरी कसा याचं मोठं संकट पडून त्याला एकदम अपराध्यासारखं वाटू लागलं. तरीही सांगायला तर पाहिजेच होतं. तो लोचट कोडगेपणाने हसला आणि पुढे होऊन चटकन आत्याच्या पाया पडला. भाच्याची ती नम्रता पाहून आत्याबाई भलत्याच खुश झाल्या. "बैस ना," सोफ्याकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या. तो भीतभीतच सोफ्याच्या कोपऱ्यावर बसला आणि घराचं वैभव न्याहाळू लागला. समोरच्या फडताळात भला मोठा रेडिओ ठेवलेला होता. भिंतीवर लहान मोठे अनेक फोटो लावलेले होते. जुन्या जोडप्यांच्या फोटोमध्ये पुरुषांच्या डोक्यावरची पागोटी जणू गाठोडी ठेवल्यासारखी दिसत होती, तर बायकांच्या कपाळावरचं रुपया एवढं कुंकू मळवट भरल्यासारखं दिसत होतं. काही फोटोमध्ये खास फोटो काढण्यासाठी सजवलेली मुलं पालथी पडून खिदळत होती. एका फोटोत तरुण जोडपं दिसत होतं. बहुधा तेच नाना असावेत. इकडे तिकडे बघत नुसतंच कसं बसणार, काहीतरी बोलायला पाहिजेच होतं. म्हणून मग त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगायला सुरुवात केली. म्हणाला, "गेल्याच आठवड्यात मी BA ची परीक्षा दिली. पुढे शिकावासा विचार आहे म्हणून औरंगाबादला आलो. भाऊ म्हणाले की आत्याकडेच जा. नानांच्या ओळखीनं कुठं कामधाम मिळून जाईल तर बरंच होईल. नाशिकला आपले ते हे वारले होते, तिथं त्यांची आणि नानांची भेट झाली होती. तेव्हा त्यांचं काही बोलणं झालं होतं वाटतं." "असं का? मला तर तसं काही बोलला नाही तो. माझा एक मित्रही इथं शिकायला येणार आहे. कदाचित आलाही असेल. तो चिकलठाण्याला त्याच्या एका नातेवाईकाकडे थांबणार होता. दुपारी जाऊन जरा पाहून येतो." त्याचं ऐकून घेता घेता आत्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं, परंतु चेहऱ्यावर तसं काही न दिसू देता ती म्हणाली, "असं का? मग राय ना बाप्पा, तू आठी शिक. तुले नोकरी बी लाई देते आणि तुझे लगीन बी करी देते." अरविंद चरकलाच. एवढं सहकार्य त्याला नको होतं. "नाही नाही, तसं काही करू नका." आत्याचा गैरसमज दूर करत घाईघाईने तो म्हणाला, "आम्ही खोली घेऊन राहायचं ठरवलंय.
फक्त काही कामधाम मिळालं तर बरंच होईल. पाहूया. बरं, तू जेवला? आपण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही हे लक्षात येताच अरविंदला आईने बांधून दिलेल्या भाकरीची आठवण झाली. तो म्हणाला, आईने भाकरी बांधून दिली आहे. फक्त पाणी तेवढं द्या. असं कसं? माझ्या घरी आल्यावर तू कोरडी भाकर खाशील का? आत्या म्हणाली. चटकन आत जाऊन तिने थोडा वरण भात आणि कसली तरी पातळ भाजी आणून दिली. इकडे यांच्या गप्पागोष्टी सुरू असताना आत्याबाईंची सून मात्र बाळाची देखभाल करण्यात मग्न होती. ती सगळं ऐकत होती, पण त्यात तिला काही रस आहे असं वाटत नव्हतं. आज आणखी एक पिढा घरात आली आहे एवढं मात्र तिनं ओळखलं होतं. आत्याने सगळी चौकशी केली. बोलत बोलत जेवण झालं. जेवतानाही अरविंदच्या डोक्यात अशोक आता कुठं भेटेल हाच विषय घोळत होता. जेवून झाल्यावर तो चटक्याने उठलाच आणि याला त्याला विचारत चिकलठाण्याच्या रस्त्याला लागला. चिकलठाणा रोडला म्हणे फार मोठी औद्योगिक वसाहत आहे. तिथं रोज हजारो मजूर कामाला जातात. 24 तास लोक राबत असतात. 3-3 शिफ्टमध्ये काम करतात. आपल्यालाही कुठे ना कुठे कसलं तरी पोटापुरतं काम मिळेलच. कारखाने म्हटल्यावर तिथं प्रशिक्षित कामगार लागतात ही गोष्ट खरी, पण कुठे हेल्पर बिल्परची नाहीतर शिपाई बिपाईची कामं असतातच. कुठं ना कुठं काही ना काही काम मिळेलच. म्हणतात ना, ठोठवा म्हणजे उघडेल. साला हे चिकलठाणा भलतंच दूर दिसत होतं. बरोबरच आहे, एवढी औद्योगिक वसाहत आहे, विमानतळ आहे म्हटल्यावर शहरापासून दूरच असणार. मनाची समजूत घालत तो चालत राहिला. मागून येणाऱ्या सिटी बस गुरगुरत यायच्या आणि भुरकन पुढे निघून जायच्या. एकदा दोनदा त्याच्या मनात विचार येऊनही गेला, चिकलठाण्यापर्यंत जायला काय हरकत आहे? सिटी बसचं भाडं काही फार नसतं. पण नकोच. प्रश्न पैशाचा नाही, अशोकची आणि आपली चुकामुक झाली तर उगीचच घोटाळा होईल. वरून पैसे जातील ते वेगळेच. तो तसाच चालत राहिला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या वैराण माळावर कुठं कुठं वस्ती दिसत होती तेवढीच. बाकी सगळा शुकशुकाट. पुढे गेल्यावर एक आलिशान इमारत दिसली. ती जवळ आल्यावर पाहिलं तर ते एक हॉटेल होतं. हॉटेल रामा इंटरनॅशनल असं तिच्यावर नाव लिहिलेलं होतं. एवढं मोठं हॉटेल तो आज पहिल्यांदाच पाहत होता. त्याच्याकडे पाहत पाहत आणखी पुढे गेला तर ॲम्बॅसेडर हे आणखी एक प्रचंड उंचीचं हॉटेल दिसलं. जवळपास 1-1.5 तास तरी तो चालतच राहिला. तरीही अजून कुठे औद्योगिक वसाहतीचा पत्ता दिसत नव्हता. अचानक समोरून शेकडो सायकलीचे ताफे येताना दिसू लागले. बहुधा सकाळची शिफ्ट असलेले कामगार घराकडे परतत असावेत. त्यामुळेच तर त्यांच्या सायकली एवढ्या वेगाने धावत होत्या. डांबरी रस्त्यावरून सायकलींचा जणू पाणलोटच वाहत होता. 10-15 मिनिटं गेली आणि तेही दृश्य नजरेआड झालं. तशात एक नवीनच कटकट उद्भवली. मुलगा औरंगाबादला शिकायला निघाला म्हणून भाऊनी मोठ्या उत्साहाने आणून दिलेली चप्पल कटाकट चावू लागली. ती इतकी चावू लागली की शेवटी हातातच घ्यावी लागली. दुसरा इलाजच नव्हता. डाव्या बाजूला पाहिलं तर एका कारखान्याची भव्य कमान दिसली. कमानीवर ऑटोमोबाईल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया असं लिहिलेलं होतं. पुढे गेल्यावर आणखी काही कारखाने दिसले. प्रत्येक कारखान्याच्या गेटवर गणवेशधारी वॉचमन उभे होते. येणाऱ्या प्रत्येक माणसाची सर्व चौकशी करूनच त्याला ते आत सोडत होते. ते सगळं पाहून अरविंद मनातच खचला. इथं दारातच असं अडवत असतील तर आत जाऊन विचारायचं तरी कसं आणि कोणाला? हे वॉचमन लोक आपल्यासारख्या नवख्या लोकांना दारातूनच हाकलून लावणार. चिकलठाणा अजून खूप लांब होतं. तिथंपर्यंत जाऊन तरी काय उपयोग होता? अशोकचा ठाव ठिकाणा माहीत नाही. त्याचा धड पत्तासुद्धा आपल्याजवळ नाही. अशा स्थितीत तो इथं आला असला तरी सापडणार कसा? किंवा असं तर नसेल, तोही आपल्यालाच शोधत असेल. शोधत असेल तर आज ना उद्या कुठं ना कुठं भेट होईलच. नाहीतरी इथं जालना रोडवरच भेटायचं ठरलं होतं. आता राहू दे, उद्या पुन्हा येऊ. मनाची समजूत घालत अरविंद परत फिरला. संध्याकाळी खोकडपुऱ्यात येईपर्यंत तो इतका थकला होता. 2 घास पोटात ढकलून आडवं होता आलं तर किती बरं होईल असं वाटत होतं. परंतु ते इतकं सोपं का होतं? ज्यांच्या नावावर तो इथंपर्यंत आला होता त्या नानांना त्याने अजून पाहिलेलंही नव्हतं. ते कसे असतील, त्यांचा स्वभाव कसा असेल याची त्याला काहीच कल्पना नव्हती. दुपारी तो आला तेव्हा ते दुकानात गेलेले असावेत. संध्याकाळी भेट होणारच आहे, तेव्हा कशाला उगीच विचारत बसा म्हणून तो काहीच बोलला नव्हता. आणि आत्यानेही तो विषय काढला नव्हता. कटाकट चावणारी ती द्वाड चप्पल पुन्हा पायात चढवावी लागली.
तशाही अवस्थेत पावलांचाही आवाज होऊ न देता तो घरात शिरला. नाना सोफ्यावर बसून शांतपणे रेडिओ ऐकत होते. अरविंद दिसताच तंद्री भंगल्याप्रमाणे ते काहीसे नाराज झाले. परंतु दुसऱ्याच क्षणी ओठावर हास्य ओढून आणत ते म्हणाले, "अरे वा, केव्हा आलात?" "दुपारीच आलो." "बरं बरं. बरं चाललंय गुरुजींचं?" "हो, अगदी आनंदात." तेवढं सांगून अरविंद गप्प झाला. तो गप्पच झाला. नानांनी पुढे काही विचारलं नाही आणि त्यानेही सांगितलं नाही. आत्याने त्यांना सगळं सांगितलेलं असणारच होतं. परंतु पुन्हा रेडिओ ऐकण्यात मग्न झालेल्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहता आत्याने त्यांना काहीच सांगितलेलं दिसत नव्हतं. "ठीक आहे, सांगितलं नसेल तर सांगतील उद्या." अरविंद विचार करत राहिला. मोठी माणसं आहेत, त्यांना आपल्या छोट्याशा प्रश्नात लक्ष घालायला वेळ कुठला? अरविंद मुलांच्या खोड्या पाहत आणि रेडिओ ऐकत बसून राहिला. जेवण मिळेपर्यंत बसूनच राहायला पाहिजे होतं. ती मुलंही अशी हट्टी आणि विचित्र होती. ऑमलेट मिळालं तर दूध मागत होती आणि दूध दिलं तर गरमच का दिलं म्हणून भोकाण पसरत होती. मधूनच एखादं गुणीबाळ थालीपीठ मागत होतं. त्यांचे ते हट्ट पुरवता पुरवता आत्याबाईची सून बिचारी अगदी मेटाकुटीला आली होती. तरी अजून नवरा जेवायचा होता. घरात आलेला पाहुणा आणि सासू जेवायची होती. त्या घरात ते रोजचंच असावं. नाना मात्र आपले रेडिओत हरवून गेले होते. जेवणाचं ताट समोर येईपर्यंत ते आपल्या तंद्रीतून बाहेर येतील असं वाटत नव्हतं. एवढ्या मोठ्या इमारतीत झोपायच्या जागेची वानवा असण्याचं कारणच नव्हतं. जेवण झाल्यावर एका घरगाड्याने त्याला झोपायच्या खोलीत नेलं. तिथं एका लोखंडी पलंगाखेरीज आणखीही बरंच सटर-फटर सामान भरलेलं होतं. काही का असेना अंग टाकायची सोय झाली होती. परंतु अंग टाकताच खालून ढेकणांनी आणि वरून डासांनी सशस्त्र हल्ले सुरू केले. जवळ आलेली झोप कुठल्या कुठं पळून गेली. भाग 36. सकाळी लवकरच उठून तो बाहेर पडला. औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यांमध्ये एक पाईप कारखानाही होता. सिमेंटचे मोठमोठे पाईप तयार करायचं काम तिथं चाललेलं असे. जवळपास 15 ते 20 मजूर तिथं राबत होते. तिथं विचारून पाहायला काहीच हरकत नव्हती. अशोक सोबत असता तर बरं झालं असतं. मिळालं असतं तर दोघांनाही काम मिळून गेलं असतं. तसं झालं असतं तर प्रश्नच मिटला असता. ठीक आहे, आज नाही तर नाही, उद्या निश्चितच विचारू, असा विचार करून अरविंद परत फिरला. आत्याच्या घरी जावंसं वाटत नव्हतं, पण गेल्याशिवाय इलाज नव्हता. आजचाही दिवस असाच गेला होता. असाच गेला होता म्हणजे वायाच गेला होता. भाऊनी पोचल्यावर पत्र लिही म्हणून सांगितलं होतं, परंतु त्यांना काय कळवावं हाही प्रश्नच होता. सकाळी तो बाहेर पडणार तोच नाना म्हणाले, "तुम्ही इथं काय काम काढलं होतं ते नाही कळालं." अरविंद बावचळलाच. नानांना आपली उपस्थिती खटकलेली आहे हे त्याला माहीत होतं, परंतु ते एकदम असं काही विचारतील असं वाटलं नव्हतं. "मला वाटलं आत्याबाई तुम्हाला बोलल्या असतील." आवाजात शक्य होईल तेवढी नम्रता आणत अरविंद म्हणाला. "नाही." पायात चप्पल सरकवत तटकन नाना म्हणाले. नाही म्हणजे काय आहे, मी इथं शिक्षणासाठी आलो आहे. सध्या पार्ट टाईम नोकरी शोधतोय. माझा एक मित्रही येणार आहे. तो आला की आम्ही नोकरी अशी रस्त्यावर मिळते का?" "तेही खरंच आहे, पण मी त्याच प्रयत्नात आहे. तोपर्यंत लवकर काय ते बघा." अरविंदला मेल्याहून मेल्यासारखं झालं. लवकर काय ते बघा असं म्हणण्याऐवजी लवकर इथून काळं करा असंच त्यांना म्हणायचं होतं. नानांच्या त्या विधानावर तो काहीच बोलू शकला नाही आणि अरविंदचं ऐकून घ्यायला ते तरी कुठं थांबले होते. ते कधीच दुकानाकडे निघून गेले होते. अरविंद त्या चावऱ्या चपलेसह पाय ओढत चालत होता आणि चालता चालता विचार करत होता. त्यांचंही बरोबरच आहे. आपणही असे किती दिवस त्यांच्यावर अवलंबून राहणार आहोत. पाहुणा 2 दिवसांचा. तिसऱ्या दिवशी त्याचंही ओझंच होतं. त्याच त्या पंचतारांकित हॉटेल, तेच ते कारखाने मागे पडत होते. अरविंद चालतच होता. त्याला एक आठवलं. बोलता बोलता भाऊ एकदा म्हणाले होते, "माझा एक दूरचा मावस भाऊ शिवराम शिंदे तिथं जुन्या बाजारात राहतो. तिथं एक गेट आहे, त्याला काला दरवाजा म्हणतात. तो रस्ता पुढे बीबी का मकबऱ्याला आणि विद्यापीठाकडे जातो. तिथून वाहणाऱ्या नाल्याला लागून जी वस्ती आहे तिथंच तो राहतो. त्या सगळ्या वस्तीला नाला वस्तीच म्हणतात. त्याच्याकडे काही खोल्या आहेत. विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी त्या खोल्यामध्ये राहतात. जमलं तर त्याच्याकडे जाऊन ये. शिवराम शिंदे कुठे राहतो म्हणून विचारलं तर कुणीही सांगेल. त्या गृहस्थाकडे जाऊन यायला हरकत नव्हती.
निघाले 1-2 दिवस त्याच्या आश्रयाने तर बरंच होतं. समोर पाहतो तो काय, त्याचा डोळ्यावर विश्वासच बसेना. अशोक धावतच त्याच्याकडे येत होता. त्याला इतकं लाजिरवाणं वाटत होतं की त्याने आपले दोन्ही हात जोडून घेतले होते आणि जणू क्षमा मागतच तो अरविंदकडे येत होता. अरविंद दिसताच त्याला इतका आनंद झाला होता की त्याने सरळ येऊन मित्राला कडकडून मिठीच मारली. "अरविंद, मित्रा मला माफ कर. 2 दिवस झाले मी तुला शोधतोय. कुठं होतास तू? माझं पत्र तुला मिळालं नाही का?" "नाही, पण ठरल्याप्रमाणे मी पत्राची वाट न पाहताच निघालो," अरविंद म्हणाला. "पत्र मिळालं नाही म्हणतोस? बरं जाऊ दे. काय काय झालं ते सांग." "काय होणार? आत्याकडे उतरलोय. आज 3रा दिवस. तू चिकलठाण्यालाच थांबलायस ना?" "हो, त्याच माझ्या त्या नातेवाईकाकडे. तो एका कारखान्यात वॉचमन आहे. त्याच्या ओळखीनं कुठं काही जमण्यासारखं आहे?" "नाही, मला नाही वाटत. त्याच्यात तेवढ्या ओळखीपाळखी नाहीत." "जाऊ दे. आता ते काम आपल्यालाच केलं पाहिजे. इथं कारखान्यांमध्ये प्रशिक्षित कामगार लागतात. त्यामुळे तिथं विचारण्यात अर्थ नाही. पुढे एक पाईप कारखाना आहे, तिथं विचारूया. मला वाटतं तिथं आपलं काम हमखास होऊन जाईल." दोघे मित्र त्या पाईप कारखान्यासमोर आले. कारखान्याला गेट होतं, परंतु गेटवर कोणीच दिसत नव्हतं. ते तसेच पुढे गेले. सगळीकडे वाळू, सिमेंट, सळ्या असलं साहित्य विखुरलं होतं. तलावासारख्या एका मोठ्या हौदात अनेक लहान मोठे पाईप भिजत पडलेले होते. अजून कामाला सुरुवात व्हायची होती. त्यामुळे कारखान्यात शांतता होती. कामगारही अजून यायचेच होते. पण गेट उघडं होतं म्हटल्यावर तिथं कोणीतरी असणारच होतं. "कोण हो तुम्ही? काय पाहिजे?" दरडावल्यासारखं कोणीतरी विचारलं. ते जागीच थबकले आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागले. एका शेडवजा पत्र्याच्या खोलीतून तो माणूस विचारत होता. हात जोडून नमस्कार करत अरविंद म्हणाला, "माफ करा, आम्ही विद्यार्थी आहोत. काम करून शिकावं म्हणून औरंगाबादला आलोय. तुमच्या कारखान्यात काम असेल तर?" तो माणूस बहुधा कारकून असावा. त्यांना पायापासून डोक्यापर्यंत पाहून घेत तो म्हणाला, "तुमच्याकडून हे काम होईल का?" "का नाही होणार? आम्हाला सवय आहे," अशोक म्हणाला. "कृपा करा, आम्हाला एवढं सहकार्य करा. तुमचे हे उपकार फिटणार नाहीत," अरविंद म्हणाला. "सकाळी 8:30-9 वाजता कामावर यावं लागेल. संध्याकाळी 5 वाजता सुट्टी होईल. जमत असेल तर पहा." "का नाही? तुमची हरकत नसेल तर आत्ताच आम्हाला कामावर घ्या. आम्ही तयार आहोत." "ठीक आहे, ती वाळू गाळायला घ्या. लागा कामाला. तोवर कामगार येतीलच. मग पुढचं काम सुरू होईल." काम मिळण्याच्या आनंदात दोघे उत्साहाने कामाला लागले. अगदी विचारल्या काम झालं होतं. परंतु त्या आनंदाच्या भरात मजुरी किती मिळणार ते विचारायचंच राहून गेलं होतं. इतर कामगार आल्यावर कामाला आणखी गती आली. खडी, वाळू आणि सिमेंट यांचं मिश्रण करायचं. ते साच्यात ओतून पाईप घडवायचे. ते थोडा वेळ वाळवत ठेवायचे आणि वाळल्यावर पाण्यात ढकलत न्यायचे. यंत्रवत कामं चालली होती. ते अवजड काम करता करता दुपार झाली. दुपारी जेवणाची सुट्टीही झाली. परंतु जवळ खायला काहीच नव्हते. चणे फुटाणे तरी पोटात ढकलावे म्हटलं तर आसपास कुठं दुकान किंवा हॉटेलही दिसत नव्हतं. एकंदरीत काय तर पाणी पिऊनच भूक भागवावी लागणार होती. दोघा मित्रांनी तेच केलं. इतर कामगारांची नजर चुकवून ते हळूच बाजूला जाऊन बसले आणि काम सुरू व्हायच्या वेळी पोटभर पाणी पिऊन कामाला लागले. तशीच संध्याकाळ झाली. 5 वाजले. सुट्टी झाली. कारकून देशपांडे महोदयांनी त्या दोघांची नावं लिहून घेतली आणि उद्या 9 वाजता या म्हणून सांगितलं. ते काही असो, काम तर मिळालं होतं. काहीतरी खाऊन पोटाचा प्रश्न मिटवता आला असता. परंतु आधी राहायचा प्रश्न मिटवणं गरजेचं होतं. अरविंद म्हणाला, "अशोक, आज मी आत्याकडे जात नाही. आमच्या नात्यातला एक माणूस इथं जुन्या बाजारात राहतो. त्याच्याकडे काही खोल्या आहेत. एखादी खोली मिळते का पाहतो. मिळाली तर बरंच आहे. आजचा दिवस तू चिकलठाण्याला जा. उद्या इथंच भेटू." "उद्या भेटू हे खरं, पण भाकरीचं काय? येताना चुरमुरे फुटाणे घेऊन ये. मीही मिळेल ते घेऊन खातो. तू ये तर खरं." आज 2 पैसे खर्च झाले तर हरकत नव्हती. सिटी बस पकडून अरविंद औरंगपुऱ्यात आला. भूक तर अशी लागली होती की पोटात काहीतरी ढकलणं फार आवश्यक होतं. परंतु आधी जुना बाजार शोधून काढणं गरजेचं होतं. याला त्याला विचारत तो जुन्या बाजाराच्या रस्त्याला लागला. भाऊनी जिचं अगदी सागरसंगीत वर्णन केलं होतं ती नालावस्ती शोधून काढली. नाला कसला, ती एक भली मोठी गटारच होती. भाऊनी सांगितलं होतं ते खरंच निघालं. शिवराम शिंदे कुठं राहतात म्हणून विचारलं तर एका माणसाने घरच दाखवून दिलं. त्या गटार नाल्याच्या काठाशी
म्हटलं तर एका झोपडीत किंवा झोपडीवजा घरात शिंदे राहत होते. शासनाच्या पुरातत्व खात्यात शिपायाची नोकरी करणारे शिंदे काका नुकतेच ड्युटीवरून घरी आले होते आणि मुलांची हजेरी घेत होते. अरविंदने ओळख दाखवताच त्यांनी मनापासून अगत्य दाखवलं. हाक मारून काकूंनाही बोलावून घेतलं. त्यांच्याशीही ओळख करून दिली. सगळी विचारपूस झाल्यावर अरविंदने पहिल्यापासून सगळी हकीकत सांगितली. सगळं ऐकून घेऊन ते म्हणाले, "अरे दादा, तू तिकडे गेलाच कशाला? त्यापेक्षा इकडंच यायचं. ते काय पैसेवाले लोक, त्यांना का माणसाची किंमत आहे?" बोलता बोलता अरविंदने खोलीचा विषय काढला. त्यावर ते म्हणाले, "खोली आहे की. इतर लोकांकडून मी 25 रुपये घेतो. तुम्ही 20 रुपये द्या. चल, तुला खोली दाखवतो." आणि असं म्हणत ते उठलेच. मोठ्या उत्साहानं त्यांनी खोली दाखवली. पत्र्याचं छप्पर असलेल्या लहान लहान खोल्यांची एक ओळच तिथं होती. सर्व खोल्यांना मिळून एक कॉमन बाथरूम होतं, पण संडास वगैरे असली काही भानगड नव्हती. खोली मिळताच अरविंद नव्या उत्साहाने कामाला लागला. ताबडतोब खोकडपुऱ्यात जाऊन त्याने आपल्या पिशव्या ताब्यात घेतल्या. आत्याला तो फार सांगत बसलाच नाही. तेवढा वेळही नव्हता. मित्राच्या खोलीवर माझी काही सोय झाली आहे एवढं सांगून तो निसटला. खोलीवर येताना एक बल्ब, झाडू, प्लॅस्टिकची बादली, मग, रात्री खायला होतील म्हणून चणे फुटाणे, चुरमुरे असलं काही साहित्यही खरेदी केलं. बल्ब लावला. खोली स्वच्छ झाडून काढली. नळावर जाऊन बादली भरून आणली आणि मस्तपैकी सतरंजी टाकून चुरमुरे फुटाणे खायला घेतले. भुकेल्या पोटी ते इतके चवदार लागत होते की बस. बकाणा भरायचा आणि वरून पाण्याचा घोट घ्यायचा. उद्या रॉकेल, मीठ मिरची, पीठ, लसूण कांदे असलं बरंचसं साहित्य थोडं थोडं का होईना आणावंच लागणार होतं. ते सगळं कसं कसं करायचं हीच विवंचना आता त्याचं डोकं कोरत होती. ज्यांनी एवढं केलं त्यांनी रात्री जेवायला बोलवावं ही अपेक्षा नव्हतीच. परंतु शिंदे काका त्याची वाटच पाहत असावेत. अरविंदला हाक मारून ते म्हणाले, "हे पहा, आता कुठं बाहेर जाऊ नका. जेवायला इकडेच या." "ते काय खाताय?" "थोडी भेळ आणली होती." "भेळीनं पोट भरणार होता की काय? दुपारीही जेवला नसाल. तसं करू नका. उद्या तुमचे मित्र येणार आहेत ना?" "हो." "मग काही प्रश्न नाही. उद्यापासून तुमचं जेवण तुम्ही तयार करा. आजचा दिवस आमच्या घरी जेवा." एवढा आग्रह झाल्यावर मग अरविंदचाही नाईलाज झाला. चुरमुरे बाजूला ठेवून त्याने चूळ भरली आणि काकांकडे गेला. काका बरेच गप्पिष्ट आणि वाचनवेडे गृहस्थ दिसत होते. त्यांच्याकडे बरीच पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचे ताजे अंक पडलेले होते. ते सगळं पाहून अरविंदला इतका आनंद झाला, त्याची भूक कुठल्या कुठं पळून गेली. एकीकडं तो काकांशी बोलत होता आणि दुसरीकडं हाताला येईल ते पुस्तक चाळत होता. वृत्तपत्रांच्या पुरवण्या उघडून पाहत होता. आवडलेल्या मजकुरावरून भराभर नजर फिरवत होता. गप्पा गोष्टी करत पिठलं भाकरीचं जेवण आलं. निघताना अरविंदने सकाळी आणून देतो असं सांगून मराठवाडा दैनिकाची रविवार पुरवणी मागून घेतलीच. झोप येईपर्यंत वाचायला तेवढंच बरं झालं होतं. झालंही तसंच. दिवसभराच्या थकव्यानं पुरवणी डोळ्यासमोर धरताच डोळे झाकू लागले. त्यालाही तेवढंच पाहिजे होतं. जाग आली तेव्हा जवळपास सकाळ होत आली असावी. हातात घड्याळ असतं तर वेळ कळाली असती, पण ती सोय नव्हती. दूर कुठून तरी मशिदीवरून दिलेल्या अजानाचे आवाज ऐकू येत होते. बाहेर अजून उजेड दिसत नसला तरी सकाळ होत आली होती हे निश्चित. जाग आलीच आहे तर उगीच पडून राहण्यात अर्थ नव्हता. सगळं आवरून निघायला पाहिजे होतं. अंग इतकं थकलं होतं की जागेवरून हलावंसंही वाटत नव्हतं. परंतु कामाला लागल्याशिवाय पर्याय नव्हता. अंधार आहे तोवर शौचाला जाऊन येणं आवश्यक होतं. आता केव्हा एकदा अशोकची भेट होईल आणि केव्हा एकदा त्याला सर्व काही सांगेन असं त्याला होऊन गेलं होतं. शेवटी तो उठलाच. अंथरूण आवरलं, दात घासले. नाल्याच्या कडेकडेने दूरवर जाऊन प्रातःविधी आटोपला. अजून अंधार होता म्हणून बरंच झालं. आता रोज हे कसं जमणार हा प्रश्न होताच. उद्याचं उद्या पाहता येईल म्हणून त्याने निघायची तयारी सुरू केली. हळूहळू जायचं म्हटलं तरी 1.5-2 तास लागणारच होते. तोपर्यंत तिकडून अशोकही येणार होताच. त्याने थोडी भाकरी बांधून आणली तर बरंच होणार होतं. परंतु ती शक्यता कमीच होती. अरविंद फॅक्टरीवर पोचला तेव्हा अशोक आधीच येऊन थांबला होता. अरविंद म्हणाला, "प्रश्न मिटला. खोली मिळाली. माझं साहित्य मी तिथं नेऊन टाकलं सुद्धा. आज माझ्यासोबत खोलीवरचं आहे. तिथंच पिठलं भाकरी करून खाऊ. आणि साहित्य जाताना सोबत घेऊन जाऊ ना? बरं, दुपारी काय खायचं?" "हे काय, चणे फुटाणे आणलेत." "बरं झालं.
आजचाही दिवस तसाच भागू, उद्या मात्र भाकरी घेऊनच येऊ. तोही दिवस तसाच गेला. संध्याकाळी सुट्टी झाल्याबरोबर ते दोघं औरंगपुऱ्यात आले आणि एक कापडी पिशवी विकत घेतली. तिच्यात 2 किलो ज्वारी घेऊन तडक गिरणी गाठली. ज्वारीत कुठे खडेबिडे, उंदराच्या लेंड्याबिंड्या आहेत का ते पाहिलं आणि तशीच दळायला टाकली. किराणा दुकानावर जाऊन बेसन पीठ, चटणी, मीठ, लसूण, कांदे, तेल इत्यादी बरंचसं साहित्य थोडं थोडं खरेदी केलं. स्वयंपाकाची जय्यत तयारी करूनच ते खोलीवर आले. अरविंदने स्टोव, तवा, पातेलं हे साहित्य आणलेलं होतंच. नव्हतं फक्त घासलेट. आता ऐन वेळेला घासलेट शोधत फिरण्यापेक्षा 3 दगडाची चूल पेटवणं सोयीचं होतं. तिथंच आसपास मिळालेल्या काड्या काट्या गोळा करून अरविंदने चूल पेटवली. त्याने भाकरी भाजल्या तोवर अशोकने लसूण सोलून आणि कांदेबिंदे चिरून पिठल्याची तयारी केली. शेवटची भाकरी उतरताच अरविंदने त्याच तव्यावर मोहरीची फोडणी दिली. पाणी उकळू लागताच त्यावर बेसन पीठ भुरभुरवलं. वरून चटणी आणि मीठ टाकलं. पाहता पाहता खमंग पिठलं तयार झालं. दोघे मित्र पोटभर जेवले. उद्यासाठी रॉकेल आणून ठेवणं गरजेचं होतं. आता दोघे मित्र त्या मोहिमेवर निघाले. 4 गल्ल्या पालथ्या घातल्यावर घासलेटवाल्याची हातगाडी सापडली. घासलेट मिळालं.